नमस्कार. विविध रंगावली चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे पुनश्च स्वागत. नवरात्र सिरीजला जो उत्स्फूर्त प्रतिसाद आपण दिला आहे त्याच्यानेच प्रेरित होऊन दिवाळी सिरीज एक चालू करणार आहोत. आपले सण आणि आरोग्य याचा अत्यंत जवळचा संबंध असतो. प्रत्येक सणाचा आणि आपल्या आरोग्याचा कुठे ना कुठे एक संबंध असतो, परंतु त्याच्या मागची संकल्पना बऱ्याच वेळेला आपल्याला ठाऊक नसते. विज्ञान आणि सृजन या दोघांचा एक अद्भुत संगम करून ही सिरीज येत आहे, ज्याच्यात रांगोळीसोबत त्या सणाचं महत्त्व डॉक्टर माधुरी वेळाळकर सांगणार आहेत. आपल्या चॅनलच्या संचालिका सौ प्रतिभा कुलकर्णी या अद्भुत कलात्मक रंगोली प्रदर्शन करणार आहेत. डॉक्टर माधुरी वेळाळकर या 25 वर्षापासून आयुर्वेद आणि स्त्रीरोग या विषयावर प्रॅक्टिस करतात. अनेक शाळा आणि कॉलेजेस आणि संस्थांच्या माध्यमातून मुली व स्त्रिया यांच्या आरोग्याबद्दल जागृती, गोदुग्ध, गोघृत यांच्याविषयी मार्गदर्शन करून सामाजिक जागृती करत आहेत. त्वचेचे आणि केसांचे आजार यावर योग आणि आयुर्वेदाचे क्लासेस चालू करून त्यांनी जागृती केली आहे. BMS CGO ॲक्युप्रेशर डिप्लोमा या पदवीधारक आहेत. तर अशा प्रकारे एक अत्यंत सुंदर अशी सिरीज सुरू करत आहोत. आपल्या सगळ्यांचा प्रतिसाद अपेक्षित आहे. आपल्याला नक्कीच आवडेल अशी अपेक्षा. नमस्कार. दिवाळीचा पहिला दिवस म्हणून आपण वसुबारस साजरी करतो. आपली संस्कृती ही सनातन संस्कृती आहे. आपल्या ऋषीमुनींनी केवळ आपल्या समाजाचाच नव्हे तर संपूर्ण विश्वाचा विचार करूनच आपले सण आणि प्राणी यांचे महत्त्व सांगितले आहे. आता वसुबारसच बघा ना, दिवाळीच्या पहिलाच दिवस आपण वसुबारस म्हणून साजरा करतो. तर गाईला आपण कामधेनू म्हणतो. एवढेच काय, पण देवांचा देव जो श्रीकृष्ण गोविंद हा सुद्धा गाईंना चरायला घेऊन जायचा, त्यांच्या अंगाखांद्यावर खेळायचा. इतकेच नव्हे तर आपल्या सवंगड्यांना सुद्धा गाईचे दूध, दही, लोणी इत्यादी चोरून चोरून खायला मदत करायचा. का बरं त्याने असं केलं असावं? असं काय आहे गाईमध्ये की जेणेकरून देवाला सुद्धा गाई दूध, तूप, लोणी याची चोरी करावीशी वाटली बरं? तर सर्वप्रथम बघा, गाईचं शेण, गाईचं मूत्र, गाईचं तूप, गाईचं दही आणि दूध या सगळ्यालाच आपण पंचगव्य म्हणतो. या पंचगव्याचे खूप उपयोग आहेत. तर सर्वात प्रथम आपण आपल्याला काही आजार झाल्यावर कसं लावायचं, काय घ्यायचं हे बघूया. तर आपल्याला जेव्हा कुणाला एखाद्या आपल्या घरच्या पेशंटला किंवा कुणालाही घरच्या लोकांना जर एखाद्या पक्षाघात किंवा पॅरालिसिस ज्याला आपण म्हणतो तो जर झाला, तर गाईचं मूत्र जे असतं त्याच्यामध्ये काही प्रमाणात 10-15 लसणाच्या काड्या टाकून त्या उकळवायच्या आणि त्याला एका भांड्यात घेऊन गाईच्या शेपटीचा स्पर्श करायचा आणि मग ज्याला लकवा झाला आहे, पॅरालिसिस झालेला आहे, त्याला मसाज करायचं. अगदी खूप छान रिझल्ट येतात. आम्ही आमच्या दवाखान्यात सुद्धा औषधांबरोबर हा प्रयोग करून पाहिला आहे. दुसरी गोष्ट, आजकाल त्वचेचे आजार सुद्धा खूप वाढले. त्याच्यामध्ये सोरियासिस, एक्झिमा ज्याला आपण इसब म्हणतो, तर असे आजार किंवा त्वचा कोरडी पडणे असे आजार आजकाल खूप वाढलेत. तर ह्याच्यामध्ये सुद्धा पंचामृताचा खूप छान उपयोग होतो. तर त्याच्यामध्ये गाईचं दूध, तूप, नंतर दही, खडीसाखर आणि मध असं एकत्र करून त्याचं मिश्रण करून जर तुम्ही रोज सकाळी उपाशीपोटी जर घेतलं आणि शिवाय त्या पूर्ण अंगाला ज्या ठिकाणी कोरडी त्वचा आहे किंवा ज्या ठिकाणी इसब आहे, सोरियासिस आहे, त्या ठिकाणी जर त्याच्याने मसाज केला तर निश्चितच अगदी 100% फायदा झालेला आहे. सोबत अर्थातच आम्ही आयुर्वेदिक औषधं देतोच. आता दुसरी गोष्ट, आपण ज्याला गाईचं शेण म्हणतो, त्या शेणावरती एक प्रकारची अशी पापडी येते, त्याला म्हणतात किरीशणी, आणि ह्याच्यामध्येच श्री लक्ष्मी राहते. असं म्हणतात की या किरीशणीमुळेच इंद्रदेवता जे जल वाहून घेऊन येतात, तर त्या ठिकाणी त्या प्रमाणात जास्तीत जास्त पाऊस पडतो. म्हणजेच धनधान्य पिकवण्यासाठी आपल्याला ज्या पावसाची आवश्यकता असते त्यासाठी हे गाईचे शेण म्हणजे त्याच्यावरची किरीशणी ही खूप महत्त्वाची असते. आता अजून एक प्रयोग सांगते, नुकताच झालेला आहे. तर आता परमाणु बॉम्ब, अणुबॉम्ब टाकायची एक देश दुसऱ्या देशाला सारखी धमकी देत असतो.
तर ह्याच्यामध्ये जेव्हा परमाणु बॉम्ब टाकला जातो तर त्यावेळेला जर आपलं घर किंवा आपलं अंगण गाईच्या शेणाने जर लिंपलं असेल, आता पहा ना, पूर्वीच्या काळी सगळ्या भारतामध्ये गाईच्या शेणानेच घर लिंपायची पद्धत होती. अंगणामध्ये सुद्धा गाईचं शेण टाकायचं आणि मग त्याच्यावर रांगोळी काढायची पद्धत होती. तर ह्याच्या मागे खूप मोठं शास्त्रीय कारण होतं. तर ते म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रेडिएशन ॲब्सॉर्ब केलं जातं आणि आपलं शरीर त्यापासून सुरक्षित राहू शकतं. तर आहे की नाही, किती महत्वाचं आहे बरं गाईचं सगळ्याच गोष्टी. दुसरं हे पहा की तुम्ही गाईच्या पाठीवरून जेव्हा हात फिरवतात तर त्यावेळेला तुमचं मानसिक स्वास्थ्य चांगलं होतं आणि पर्यायाने ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास असतो त्यांचा ब्लड प्रेशरचा त्रासही बरा होतो. आता पूर्वीच्या काळी एका ऋषींना जेव्हा राग आला ना, तेव्हा सगळे देव खूप घाबरले. सगळे देवच नव्हे तर देवांचे देव त्रिदेव आपण ज्यांना म्हणतो, ब्रह्मा, विष्णू, महेश, हे सुद्धा घाबरले आणि कुठे लपावं असं म्हणत म्हणत सगळीकडे फिरले, पण कुठेच जागा त्यांना सापडली नाही. आणि सगळ्यात शेवटी या गायीने त्यांना आश्रय दिला आणि या गायीच्या संपूर्ण शरीरामध्ये हे 33 कोटी देव आश्रय करून लपून राहिले होते. आणि जेव्हा त्या ऋषींचा राग कमी झाला त्यावेळेला मग त्यातून ते बाहेर निघाले. तर अशा प्रकारे या गायीचं धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्व आहे. अजून याची एक गोष्ट सांगायची म्हटलं तर पूर्वीच्या काळी नेहमीच देव आणि असुर यांचं युद्ध व्हायचं. आणि असंच एकदा एका राक्षसाला इंद्रदेव मारतो आणि दुसऱ्या दिवशी पाहतो तर काय, तो राक्षस पुन्हा आलेला लढायला. इंद्रदेवाला गंमत वाटली की अरे, आपण तर ह्याला मारलं पण हा परत कसं काय आला. मग त्याला बृहस्पती म्हणतात की ह्यांच्याकडे शुक्राचार्य आहेत आणि शुक्राचार्यांना संजीवनी विद्या प्राप्त आहे, त्यामुळे तुम्ही जेवढे राक्षस मारतील तेवढे पुन्हा जिवंत होतात आणि पुन्हा लढायला येतात. मग सगळे म्हणतात की आता याच्यावर उपाय काय. मग बृहस्पती म्हणतात की आता आपल्याला शुक्राचार्यांकडनंच ही विद्या शिकावी लागेल. आणि त्यांनी सुद्धा प्रत्यक्ष भगवान शंकरांकडनं ही प्राप्त करून घेतली आहे. त्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. सहजासहजी ते काही देणार नाहीत आपल्याला. पण मग आता याच्यासाठी कोण तयार होणार. मग बृहस्पती जे देवांचे गुरु आहेत त्यांचा जो मुलगा आहे त्याचं नाव कच्छ, तो तयार होतो आणि या शुक्राचार्यांकडे शिष्याच्या रूपात जातो. आणि तो त्यांना सांगतो की मला सगळंच येतं, नृत्य, गायन, भोजन बनवणे, गायीची सेवा करणे, हे सगळं येतं. तर तुम्ही मला इथं ठेवून घ्या आणि माझी सेवा जर तुम्हाला आवडली तर तुम्ही मला हा संजीवनी मंत्र द्या. शुक्राचार्य म्हणतात, अरे बापरे, देवांच्या गुरूंचा मुलगा आपल्याकडे आलाय. ते म्हणतात चला चला ठीक आहे, आपण शिकवून तर पाहू याला, बघून तर आधी परीक्षा बघू आणि मग शिकवू याला मंत्र. असं म्हटलं आणि मग तो कच्छ तिथंच राहिला. तो रोज गुरुजींची सेवा करायचा, त्यांना काय हवं नको सगळं बघायचा. आश्रम झाडणे, गायींना चारा देणे, गायींचा जी गोशाळा जी असायची तिथनं शेण काढणे, गायींची स्वच्छता ठेवणे. इतकंच नव्हे तर गायींना सकाळी सगळं झाल्यानंतर चरायला घेऊन जायचं रानात आणि संध्याकाळी येताना परत घेऊन यायचा. शिवाय शुक्राचार्यांची एक मुलगी होती देवयानी, तिचं सुद्धा जे सांगेल फुलं आण हे आण सगळं कामं तो करायचा. एके दिवशी काय होतं, राक्षसांना समजतं की हा संजीवनी विद्या प्राप्त करून घेण्यासाठी शुक्राचार्यांकडे म्हणजे आपल्या गुरुजींकडे आलाय. मग हा जेव्हा गाई चरायला घेऊन जातो त्यावेळेला हे राक्षस त्याला मारून टाकतात आणि सगळ्या अवयवांचे तुकडे करून सगळ्या दिशाने टाकून त्या कोल्ह्यांना खायला देतात. संध्याकाळ होते, गाई तर घरी येतात पण कच्छ काही येत नाही. देवयानीला वाटतं अरे काय झालं. मग ती त्याच्या वडिलांना सांगते की तुम्ही काही करा, हा चांगला काम करत होता, तुम्ही त्याला जिवंत करा, मला काही माहिती नाही. मग शुक्राचार्य ध्यानस्थ होतात आणि ते जाणतात की आपल्याच राक्षसांनी याला मारून याचं जे अवयव आहेत त्या कोल्ह्याला खाऊ घातले आहेत. आणि मग ते आपल्या तपोबलाने कोल्ह्यांच्या शरीरातून त्याच्या सगळे अवयव बाहेर काढून, त्याचे मांसाचे तुकडे बाहेर काढून एकत्र करून संजीवनी मंत्राने कच्च्याला जिवंत करतात आणि मग कच्छ परत तो घरी त्यांच्या कामाला लागतो. देवयानीला खूप आनंद होतो. कच्छ दिसायला सुद्धा सुंदर असतो आणि स्वभावाने चांगला असतो, शिवाय सगळे कामही उत्कृष्ट करत असतो. त्यामुळे देवयानीचं त्याच्यावर मन येतं. दुसऱ्या दिवशी पुन्हा तो गाई चरायला घेऊन जातो आणि पुन्हा हे राक्षस काय करतात
की अरे शुक्र हा कसा काय परत जिवंत झाला, आणि मग ते काय करतात, त्याला मारतात आणि पूर्ण जाळून त्याचं जी राख होते ती राख सगळ्या समुद्रात टाकून देतात, म्हणजे जेणेकरून काहीच करू शकणार नाही. आणि त्या दिवशी संध्याकाळी गायी सगळ्या घरी येतात आणि हा येत नाही. देवयानीला खूप काळजी लागते. देवयानी आपल्या वडिलांना सांगते की मला तो खूप आवडतोय आणि मला त्याच्याबरोबर लग्न करायचं, त्याच्यामुळे तुम्ही काहीही करा आणि त्याला जिवंत करा. मग शुक्राचार्य समाधी लावतात आणि बघतात की आपल्या राक्षसांनी पुन्हा याला जाळून मारलंय आणि याची सगळी राख समुद्रात टाकून दिली आहे. आपल्या मंत्र सामर्थ्याने सगळी राख ती गोळा करतात आणि त्याच्यामध्ये संजीवनी मंत्र टाकून पुन्हा कचाला जिवंत करतात. परत तो जिवंत झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी परत गायी चरायला घेऊन जातो. संध्याकाळी राक्षस म्हणतात अरे हा परत जिवंत झाला, आता काय करावं बरं. मग ते पुन्हा त्याला मारतात, जाळतात आणि ती राख गोळा करून एका मदिरेमध्ये भरतात. आणि शुक्राचार्यांना, असुरांचेच गुरु, त्यांना मदिरा फार आवडायची आणि हे राक्षस त्याचाच फायदा घेऊन एका मदिरेमध्ये ती राख टाकून त्या शुक्राचार्यांना प्यायला देतात. शुक्राचार्य ते राख पितात, त्यांना माहित नसतं ह्याच्यामध्ये कचाची राख आहे म्हणून. आणि मग परत संध्याकाळी हा येत नाही कच, म्हणून देवयानी म्हणते हा गेला कुठे. मग परत जेव्हा शुक्राचार्य समाधी लावतात तेव्हा त्यांना कळतं अरे हा तर माझ्याच पोटात आहे. मग ते तेव्हापासून शाप देतात की जो कोणी मदिरा दारू पिईल त्याचा सर्वनाश होईल आणि त्याच्या 7 पिढ्यांना पाप लागेल, म्हणून कधीच मदिरा पिऊ नये. नंतर मग देवयानी म्हणते आता काय करायचं. शुक्राचार्य म्हणतात मी जर याला माझ्या पोटातनं बाहेर काढलं तर मी मरून जाईल. देवयानी म्हणते बाबा असं नका करू, मला तुम्ही हवे आहेत आणि कच यावाय, मग आता तुम्हीच उपाय करा काय ते. मग शुक्राचार्य विचार करतात आणि ते म्हणतात की ह्याला असं तसंही संजीवनी विद्या शिकायची होती ना, तर आता मी समाधी लावतो, संजीवनी मंत्र म्हणतो आणि ह्याला पोटात जिवंत करतो आणि नंतर पोटातनं बाहेर काढतो आणि मग हाच मला पुन्हा संजीवनी मंत्र म्हणून जिवंत करेल. देवयानी म्हणते ठीक आहे. मग ते समाधी लावतात आणि पोटातच त्याला जिवंत करून पोटाच्या बाहेर काढतात. आल्यानंतर तो चांगलाच असतो कच स्वभावाने, शेवटी देवयोनीतून आलेला असतो आणि मग तो इथे शुक्राचार्य मरून पडलेले असतात, तो संजीवनी मंत्र म्हणतो आणि शुक्राचार्यांना जिवंत करतो. आणि दुसऱ्या दिवशी मग तो शुक्राचार्यांना नमस्कार करून जायला लागतो. तेव्हा तो म्हणतो की आता माझा उद्देश सफल झालाय, मला संजीवनी विद्या तुम्ही शिकवली आहे. त्यांना गुरुदक्षिणा देतो आणि निघतो. पण तेवढ्यात देवयानी म्हणते कुठे चाललात तुम्ही, मला तुमच्याबरोबर लग्न करायचंय. तेव्हा कच म्हणतो अगं तू ज्या पित्याच्या पोटी जन्माला आलोय त्याच पित्याच्या पोटी मी सुद्धा जन्माला आलो आहे, यामुळे त्या नात्याने तू माझी बहीण लागतेस, तेव्हा मी तुझ्याबरोबर लग्न करू शकत नाही. मग देवयानी त्याला शाप देते की तू जी विद्या प्राप्त केली आहे ती तुला कधीच फळायला येणार नाही. मग कच सुद्धा तिला शाप देतो की तुझं कधीच तुझ्या इच्छित ब्राह्मण जातीमध्ये विवाह होणार नाही. मग अशा रीतीने कच निघून जातो. इंद्राकडे येतो. इंद्र म्हणतो काय झाले की घेतली का विद्या. कच म्हणतो हो, चांगली बातमी आणि एक वाईट बातमी पण आहे. ते म्हणतात काय चांगली बातमी आणि काय वाईट बातमी आहे. मग तो म्हणतो की मी विद्या शिकलो पण देवे असं असं सगळं घडलं आणि मला शाप मिळाला की मी हिचा वापर करू शकत नाही. मग इंद्र म्हणतो अरे एवढंच ना, तू एक काम कर, गायीची सेवा कर आणि तिच्या कानामध्ये रोज गोविंद गोविंद श्रीहरी श्रीहरी असं म्हणत जा. आणि मग कच त्याप्रमाणे करतो आणि कालांतराने त्याला ती सगळी विद्या आठवते आणि मग तो आपले अनेक शिष्य तयार करतो आणि मग त्याचा देवांना फायदा होतो. तर मित्रांनो, तुम्ही अशाच प्रकारे गायीची सेवा करून आपल्या अनेक जन्माचे पाप तुम्ही धुवून काढू शकतात. तर तुम्ही नक्कीच वसुबारसेच्या दिवशी गायीला हळद आणि पाणी एकत्र करून तिचे पाय धुवा, तिला गंध लावा, तिच्या कानामध्ये गोविंद गोविंद श्रीहरी असा उच्चार करा. शिवाय तिला खायला जो हिरवा चारा आवडतो तो द्या. काही नाही जमलं तर कमीत कमी वर्षातनं एकदा तरी तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तरी तुमच्या वजना एवढा गूळ किंवा चारा त्या गायीला गोशाळेमध्ये जाऊन दान करा. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.